जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप 2025 चा पीक विमा हवा आहे। यासाठी काय करावं लागणार? अतिवृष्टी अनुदान मिळवण्यासाठी केवायसी करावी लागणार का? केवायसी करावी लागत असेल तर त्याच्यासाठी किती शुल्क भरायचं आणि केवायसी करायची नाही तर कोणासाठी करायची नाही, या सर्व प्रश्नाच्या संदर्भातील उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो खरीप 2025 चा पीक विमा हा पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे मिळणार आहे। याच्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार करायची गरज नव्हती, परंतु सध्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी काही काम करावं लागणार आहे। ते म्हणजे पीक कापणीच्या अंतिम जे काही पीक कापण्या चालू आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवणं। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं मूग उडदाची पीक कापणी झालेली होती, मक्याची पीक कापणी झालेली होती, बाजरीची पीक कापणी झाली होती, परंतु आता महत्त्वाचा असा पीक विमा आहे तो म्हणजे सोयाबीनचा। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पीक विमा भरला जातो आणि नुकसान देखील सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आता सोयाबीनच्या पीक कापणीचे अंतिम जे काही प्रयोग आहेत ते सुरू झालेले आहेत। अहिल्यानगरमध्ये आपण पाहिलंय स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी पीक कापणीच्या प्रयोगाला जात आहेत। नांदेडमध्ये स्वतः कलेक्टर पीक कापणीच्या प्रयोगाला हजर राहत आहेत आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अशा प्रयोगाला हजर राहणं अतिशय गरजेचं आहे। ज्या ज्या गावामध्ये पीक कापणीचे प्रयोग होत आहेत अशा प्रयोगाच्या ठिकाणी योग्य तो प्लॉट निवडलाय का, त्या प्लॉटवरती योग्य ती साईज घेतली जाते का, त्याची कापणी बरोबर होते का, त्याचं वजन काय झालेलं आहे, आकडा नेमका अंतिम किती येतोय, त्याच्यावरती सरपंचाच्या माध्यमातून किंवा गावातील जे काही त्या समितीचे सदस्य असतील यांच्या माध्यमातून सह्या केल्या जात आहेत का, डाटा बरोबर घेतला जातोय का, हे सर्व पाहणं अतिशय गरजेचं आहे। कारण या पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। आणि आता जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर पुन्हा सरकारची पीक विमा कंपनीची जांगजोड आहे, हे झालं ते झालं, आपल्याला फक्त आणि फक्त उद्या टीका करत बसावी लागणार आहे। त्याच्यामुळे सध्या सोयाबीनच्या पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत आणि ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या महसूल मंडळामध्ये हे पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत त्या त्या भागातील शेतकऱ्यांना जातीनं लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि तरच 2025 चा खरीपचा पीक विमा मिळू शकतो। मित्रांनो अतिवृष्टीच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केवायसीची अट शिथिल करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। या अनुषंगाने आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता की एप्रिल 2025 च्या जीआर नुसार जुलै पासून दिलं जाणारं अतिवृष्टीचं अनुदान हे ॲग्रिस्टेकच्या फार्मर आयडीच्या आधारेच दिलं जावं अशा प्रकारे एक जीआर काढण्यात आलेला होता। मित्रांनो राज्यात जून किंवा जानेवारी पासून आपण जर पाहिलं तर जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च, एप्रिल, मे, जून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी झालेली होती आणि याच्यानंतर आता जून ते ऑगस्ट पर्यंत जो काही पाऊस झाला होता याच्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 2215 कोटी रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांना वितरित करायला मंजुरी दिलेली होती। आता ही मंजुरी दिल्यानंतर जे काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव आलेले होते, जे काही नुकसानीची आकडेवारी आलेली होती त्यांच्या ऑलरेडी याद्या बनलेल्या होत्या आणि जुलै 2025चं जे अनुदान आहे ते केवायसीच्या बेसवरती दिलं जाते। त्याच्यामध्ये ज्या ज्या याद्या आल्या याच्यामध्ये गारपिटीची यादी आहे, याच्यामध्ये अवकाळी पावसाची यादी आहे, याच्यामध्ये ज्या ज्या काही याद्या यापूर्वी आलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये जर आपलं नाव आलेलं असेल तर आपण केवायसी करून घेऊ शकता। यापूर्वीच्या याद्यामधील शेतकऱ्यांना केवायसी केल्यानंतर तात्काळ पैशाचं वितरण केलं जाते। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही शेतकरी याच्यामध्ये पात्र केले जाणार आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार या शेतकऱ्यांची माहिती त्यांचा फार्मर आयडी घेतला जात आहे। कारण जीआर मध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांचे पंचनामे केले जात आहेत त्यावेळेसच ॲग्रिस्टेकचा फार्मर आयडी घ्यायला सांगितलं जाते। हा फार्मर आयडी घेऊनच या फार्मर आयडीच्या आधारेच त्यांच्या फार्मर आयडीशी लिंक असलेल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। यापूर्वीच्या जे काही याद्या आलेल्या आहेत आपण यापूर्वी सुद्धा केवायसी करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि ज्या ज्या भागामध्ये ऑलरेडी याद्या आलेल्या आहेत ज्या ज्या भागाचा निधी ज्याच्यामध्ये सोलापूरचे 73 कोटी रुपये होते, परभणीचा निधी आलेला होता, नांदेडचा आलेला होता, नांदेडच्या याद्या अपलोड झालेल्या होत्या, बुलढाणा असेल किंवा जळगाव असेल, भरपूर मोठ्या प्रमाणात यापूर्वी अतिवृष्टीसाठी वगैरे वगैरे पैसे आलेले होते, अवकाळी पावसासाठी पैसे आलेले होते, नागपूरचा होता, वर्धाचा होता, चंद्रपूरचा होता। ज्या भागामध्ये यादी आलेली असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या अनुदानाचा लाभ दिला जाईल। आता केवायसी करत असताना 100 रुपयाचं शुल्क आकारलं जातं, हे बरोबर आहे का? तर हे चूक आहे। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून केवायसी करण्यासाठी जी काही रक्कम आहे ती रक्कम त्या आपले सरकार सेवा केंद्र धारकाला राज्य शासनाकडून दिली जाते, प्रति केवायसी निर्धारित केलेली रक्कम दिली जाते। आता केवायसी करण्यासाठी जर समजा काही कागदपत्राची अपूर्णत किंवा काही जर इतर बाबी करायच्या असतील तर मात्र शेतकऱ्यांनी 10-5 रुपये स्वेच्छेने दिले तिथे बाब वेगळे, परंतु सरसकट आणि पैसे दिले तरच केवायसी होईल अशा पद्धतीने जर कोणी केवायसी करत असेल तर ते आपल्या सरकार सेवा केंद्रावरती कारवाई होऊ शकते आणि तशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी सुद्धा शासनाला आता प्राप्त होत आहेत। तर केवायसी मध्ये नाव जर आलेलं असेल यादीमध्ये तर केवायसी करून आपल्याला अनुदान मिळेल। इथून पुढे येणाऱ्या याद्या जे काही सप्टेंबरचे प्रस्ताव असतील, ऑगस्टचे प्रस्ताव असतील, हे मात्र मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार आणि राज्य शासनाच्या जीआर नुसार
पुढे कुठल्याही प्रकारची केवायसी करण्याची गरज पडू शकणार नाही। तर मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भातील आणि अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील हे दोन महत्त्वाचे अपडेट होते, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।